आवर बायोलॉजी सेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय अॅनाट्रोपस ओव्ह्यूल, त्याच्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस आणि आणखी एक पॉइंट कव्हर केला होता आपण. आज आपल्याला जो पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे पॉलिनेशन. तर पुढचा पॉइंट घेण्याच्या पूर्वी आपण थोडीशी रिव्हिजन करूया. तर इथे फिगर काढलाय. अकॉर्डिंग टू फिगर वी विल सी दिस इज द फिगर ऑफ द पोलेन ग्रेन. पोलेन ग्रेनची फिगर काढली आहे. सुरुवातीला फक्त ए आणि एफ काढली आहे. सो दिस इज द फिगर ऑफ पोलेन ग्रेन. पोलेन ग्रेन इज प्रेझेंट इन दी अँथर. ओके, अँथरच्या आतमध्ये पोलेन ग्रेन असते. फिगर फक्त एक्सप्लेन करते तुम्हाला. बाहेरची जी लेअर असते त्याला म्हणतोय आपण एक्झाईट. आणि एक्झाईट बघितली होती आपण की इट इज द स्कल्पचर्ड पॅटर्न. स्कल्पचर्ड म्हणजे याची बाहेरची जी पॅटर्न आहे तो वेगळा असू शकतो. त्याच्यानंतर आतली जी लेअर आहे एक्झाईटच्या आतली त्याला म्हणतात इंटाईन. आणि दोन्ही जर मिळून म्हटलं आपण कॉम्बिनेशन ऑफ बोथ इट इज कॉल्ड एज स्पोरोडम. इट इज कॉल्ड एज स्पोरोडम. एक्झाईट प्लस इंटाईन इज कॉल्ड एज स्पोरोडम. आणि इथे कुठेतरी थोडीशी ती जी लेअर आहे ना ती थोडीशी पातळ होतीये बघा. तर ही जी थिन लेअर आहे दिस इज द थिन लेअर. कुठे कुठे पातळ होतीये आणि ही जी पातळ होतीये त्याला म्हणतो आपण जर्म पोर. जर्म पोर. जर्म पोरचा उपयोग काय? जेव्हा त्याच्यामध्ये पोलेन ग्रेन्स तयार होतील बघा, पोलेन ग्रेन्स पासून काय तयार होत आहे? मेल गॅमेट्स आर प्रोड्युस्ड. इथे दिसतात आपल्याला दिस टू आर दी मेल गॅमेट्स अँड दिस इज द ट्यूब न्यूक्लियस. इथे हा न्यूक्लियस आहे. सो दिस इज द ट्यूब न्यूक्लियस. इथे पूर्ण तयार झाले जातात पोलेन ग्रेन. आणि ही जी ओपनिंग आहे आपण बघितलं की दिस इज दी थिन ओपनिंग. म्हणजे जर्म पोरची जी ओपनिंग आहे इथे तीच एक्सटेंड झाली आणि त्याच्यापासून ही ट्यूब तयार झाली. तर याचा उपयोग काय की जेव्हा मेल गॅमेट्स तयार होतात कधी कधी ते याच्यातही तयार होतात, कधी कधी ते ट्यूब मध्ये तयार होतात. तर इथे ते ट्यूब तयार करतं. म्हणजे ही खाली जी ट्यूब आली आहे दॅट इज ड्यू टू दी जर्म पोर. जर्म पोरमुळे ती ट्यूब तयार झाली आणि त्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स फॉर्म झाले. तर हे बघितलं आपण पोलेन ग्रेनचं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. फक्त रिवाइज करायचं आपल्याला. आपण सगळं बघून झालंय. इथे अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जिथे ओव्हीला अटॅच्ड आहे त्याला म्हणतोय आपण प्लासेंटा. प्लासेंटा प्रोव्हाइड्स दी नरिशमेंट टू दी ओव्ह्यूल. ओव्ह्यूलला तो काय करतोय? नरिशमेंट प्रोव्हाइड करतोय. दिस स्टॅक लाईक. पानाला कसं स्टॅक असतं तसं स्टॅक लाईक पोर्शन आहे हा की ज्याच्यावरती ओव्ह्यूल उभा आहे. स्टॅक लाईक पोर्शन इज कॉल्ड एज फ्युनिकल. आणि जिथे ओव्ह्यूल अटॅच्ड आहे त्या पोर्शनला म्हणायचं इट इज कॉल्ड एज हिलियम. त्याला म्हणतोय आपण हिलियम. तर प्लासेंटा जिथे ओव्ह्यूल अटॅच्ड आहे ओव्हरीमध्ये त्याला म्हणतो आपण प्लासेंटा. स्टॅक लाईक इट इज कॉल्ड एज फ्युनिकल. अँड जिथे ओव्ह्यूल अटॅच्ड आहे इथे त्या स्टॅकला दॅट इज कॉल्ड एज हिलियम. ओके, आता बघूया आपण वरचा जो पोर्शन असतो त्याला काय म्हणतोय आपण? इट इज कॉल्ड एज चलासा. आणि त्याचाच अपोजिट काय असतो? त्याच्याच अपोजिट असतो मायक्रोपाइल. मायक्रोपिल. ही जी आहे चलासा याला म्हणतोय आपण बॅसल. whereas मॅक्रोपाइल इज कॉल्ड एज याला म्हणतोय आपण अपायकल. ओके, त्याच्यानंतर दोन इंटिग्मेंट्स दिसतात आपल्याला. मध्ये जाऊया. हा जो दिसतोय आपल्याला दिस इज द एम्ब्रियो सॅक. इट इज कॉल्ड एज एम्ब्रियो सॅक. याला एम्ब्रियो सॅक म्हणतोय आपण. एम्ब्रियो सॅकचा आधी स्टडी करूया. एम्ब्रियो सॅक मध्ये हा जो आहे हा आहे डिप्लॉइड न्यूक्लियस. डिप्लॉइड न्यूक्लियस आपण बघितलं होतं की दोन पोलार न्यूक्लियर जे आहे ते एकत्रित येत आहेत आणि त्याच्यापासून जो तयार होतोय त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड न्यूक्लियस. वरती हे जे तीन आहे 1, 2 and 3 याला म्हणतो आपण अँटीपोडल सेल. इट इज कॉल्ड एज अँटीपोडल सेल. वेराज खाली पण आपल्याला दिसतंय दिस मधला जो आहे त्याला म्हणतो आपण एग. इट इज कॉल्ड एज एग. आणि हे जे दोन आहे त्याच्या आजूबाजूचे दिस वन अँड दिस वन दिस इज कॉल्ड एज सिनरगिड. सिनरगिडचं काम काय की जेव्हा मेल गॅमेट येतील तेव्हा मेल गॅमेट ही जी पोलेन ट्यूब आहे पोलेन ट्यूब याच्या आतमध्ये जाते आणि मग त्याच्यामधनं मेल गॅमेट आतमध्ये प्रवेश करतात. सिनरगिड फक्त त्याला गाईड करायचं काम करतोय, आतमध्ये नेतोय आणि इथे त्याचं फ्युजन होतंय कशासोबत? सेकंडरी न्यूक्लियस सोबत. ओके, सो
त्याच्यानंतर ही जी पहिली लेअर आहे याला म्हणतोय आपण न्यूसेलस. इट इज कॉल्ड एज न्यूसेलस. आणि ह्या दोन ज्या आहेत, दिस वन अँड दिस वन, इट इज कॉल्ड एज इंटुगमेंट. इट इज कॉल्ड एज इंटुगमेंट. एक बाहेर इंटुगमेंट आहे आणि एक आतमध्ये, आउटर इंटुगमेंट अँड इनर इंटुगमेंट. दोन्ही पण काय करतायत, इट प्रोव्हाइड्स द सपोर्ट. ते त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतायत. सो दिस इज द अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके. आता आपल्याला पुढचा पॉइंट स्टार्ट करायचा, तो म्हणजे पॉलिनेशन. सो विल स्टार्ट दी पॉलिनेशन. विल स्टार्ट नाउ पॉलिनेशन. आता थिअरी घेण्याच्या पूर्वी आपण थोडंसं त्याचं डिस्क्रिप्शन बघूया की ऍक्च्युअली व्हॉट इज द पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय. सो राईट, व्हॉट इज द पॉलिनेशन. दॅट इज ट्रान्सफर ऑफ pollen grain, transfer of pollen grain from anther to stigma. What is the pollination? Pollination म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन कुठे असतात, अँथर मध्ये. अँथर मधले जे पोलन ग्रेन आहे ते कुठे जाणार आहेत, ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. दॅट इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. आता आपण बघितलंय की पोलन ग्रेन ऍक्च्युअली नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय, दे कॅनॉट मूव्ह बाय देअर ओन. मग आता त्यांची मुवमेंट व्हायला पाहिजे, ते स्टिग्मावर ते जायला पाहिजे. त्याच्यासाठी दोन एजंट आहेत. दॅट इज द बायोटिक एजंट अँड अबायोटिक एजंट. अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग. वेअरएज बायोटिक म्हणजे काय, इट इज कॉल्ड एज लिव्हिंग. अबायोटिक मध्ये काय येत आहे, विंड, हवा, अँड वॉटर, पाणी. पाण्याच्या सहाय्याने किंवा हवेच्या सहाय्याने ते जे पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर इट इज डिपॉझिटिंग ऑन द स्टिग्मा. दॅट इज कॉल्ड एज अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट मध्ये दोन येतात, दॅट इज द विंड अँड वॉटर. वेअरएज बायोटिक म्हणजेच काय बघितलं आपण, लिव्हिंग. तर लिव्हिंग मध्ये काय, बर्ड्स कॅन फ्लाय, ते उडू शकतात फ्रॉम वन फ्लावर टू दी अनदर. whereas insect can go from one flower to the another. Snail can crawl from one flower to the another. So these are the biotic agent that is helping to the pollen grain to transfer from the anther to the stigma. आणि पॉलिनेशनचे तीन टाइप शिकायचे मग आपल्याला याच्यामध्ये. दॅट इज ॲटोगॅमी. ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे झाड एकच आहे. दिस इज द ट्री अँड दिस इज द फ्लावर. झाड एकच आहे, त्या झाडावरच्या एका फुलामधलंच दोन्ही पण आहेत. दॅट इज पोलन ग्रेन पण त्यातलंच आहे आणि स्टिग्मा पण त्यातलंच आहे. म्हणजे एकाच फुलामध्ये सगळं काही होतंय, एका झाडाच्या एकाच फुलामध्ये सगळं काही होतंय, त्याला म्हणतोय आपण इट इज कॉल्ड एज ॲटोगॅमी और इट इज कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट पाहिलं आपण गेइटोनोगॅमी. इथे झाड एकच आहे, ओनली वन ट्री बट फ्लावर्स आर टू. दोन फुलं आहेत इथं आणि या दोघांमधलं एकाच अँथर असणार आहे. अँथर मधलं पोलन ग्रेन आणि हे पोलन ग्रेन ह्या फुलाच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होणार आहे, त्याला म्हणतोय आपण गेइटोनोगॅमी. आता दोन्ही मध्ये झाड एकच आहे, त्यामुळे जेनेटिक मेकअप सेम असणार आहे त्यांचा. जेनेटिकली त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणार नाही. आणि आपण आता लास्ट बघायचंय, दॅट इज झेनोगॅमी. याच्यामध्ये झाडं दोन आहेत. दीज आर द टू ट्रीज अँड दीज आर द टू डिफरंट फ्लावर. हे एक झाड आहे आणि हे दुसरं झाड आहे. तर या दोन्ही झाडामध्ये एकाचा पोलन ग्रेन आहे तर दुसऱ्याचा स्टिग्मा आहे. टू प्लांट्स आर इन्व्हॉल्व्ड इन दिस आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतोय आपण क्रॉस पॉलिनेशन और इट इज कॉल्ड एज आउटब्रीडिंग. आणि याच्यामध्ये दोन झाडं इन्व्हॉल्व्ह आहे, त्याच्यामुळे त्याचा जेनेटिक मेकअप वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येत आहेत. ओके. सो नाउ विल स्टार्ट दी थिअरी. अकॉर्डिंग टू थिअरी आपण बघूया आता त्यांनी काय दिलंय आपल्याला. Pollination. Pollen grains being non-motile. Pollen grains is non-motile means they cannot move from one place to another.
as we have discussed before that it is not having the flagella like the sperms have. त्याच्यामुळे pollen grains एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. It is angiospermic. Angiosperms म्हणजेच काय? What is the angiosperm? So it is angiosperm. Angiosperm म्हणजेच काय? Flowering group of the flowering plants that have evolved the strategy to use the abiotic agent wind, water and biotic agent bird, insect, snail to their flower. आता एन्जिओस्पर्मिक म्हणजेच काय की ग्रुप ऑफ दी फ्लावरिंग प्लांट. मग त्यांनी एक स्ट्रॅटेजी फॉलो केली आहे. आता पोलेन ग्रेन्स ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार नाही, मग काहीतरी स्ट्रॅटेजी अप्लाय करावं लागणार आहे. मग त्यासाठी की पोलेन ग्रेन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेले पाहिजे त्याच्यासाठी ते यूज करणार आहे अबायोटिक एजंट. अबायोटिक म्हणजेच काय की नॉन लिव्हिंग, म्हणजे विंड, water. By the wind, by the water, the pollen grains will be taken from one place to the another, as well as it can use the biotic agent. Biotic agent म्हणजेच काय की जे लिव्हिंग आहे ते birds that can fly from one flower to the another, insect or snail, it can go from one flower to the another flower, feeding the visitors and exploiting their mobility for pollination and also the seed dispersal. Feeding the visitors. Visitors कोण झाले मग आता? अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट. दीज आर द व्हिजिटर्स. ते व्हिजिट करतायत, फुलांवरती येऊन बसतायत. अँड एक्सप्लॉइटिंग देअर मॉबिलिटी. मग त्यांची जी मॉबिलिटी होती ती एक्सप्लॉइट होती आणि ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात आहेत फॉर दी पर्पज फॉर दी pollination and also the seed dispersal. Seed dispersal म्हणजे काय? स्प्रेड ऑफ दी सीड. त्याच्यामुळे जे सीडलिंग आहे ती स्प्रेड होतीये सगळीकडे. Pollen grains are non-motile and they are usually carried from flower to flower by the means of external agent. Now the concept is clear that the pollen grains are non-motile. They are the non-motile. त्यामुळे जर त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचे तर त्यांना कुठले तरी एक्सटर्नल एजंट लागणार आहे. एक्सटर्नल म्हणजे काय? बाहेरून जे एजंट येत आहेत म्हणजे कुठले? दॅट इज द विंड, वॉटर, बर्ड, इन्सेक्ट अँड स्नेल. दॅट इज रिक्वायर्ड बाय देम. इट कॅन गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. Pollination is the transfer of pollen grain from anther to the stigma of the flower. Now actually what is the pollination? Pollination म्हणजेच काय की ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम दी एन्थर टू दी स्टिग्मा ऑफ दी फ्लावर. आपण शिकलोय की पोलेन ग्रेन कुठे प्रोड्यूस्ड झालेत? इन द एन्थर. मग एन्थरपासनं ते पोलेन ग्रेन स्टिग्मावरती जात आहेत फ्लावरच्या. दॅट इज कॉल्ड ॲज pollination. It is the prerequisite for the fertilization because both the male and female gametes are non-motile. आता ते एकत्र आले पाहिजे फर्टिलायझेशनसाठी आणि दोघंही आपण जर बघितलं तर दोन्ही नॉन मोटाईल आहे. दे कॅन नॉट मूव्ह बाय देअर ओन. त्याच्यामुळे त्यांना एक्सटर्नल एजंटची गरज आहे जेणेकरून ते एकत्र येतील आणि त्याच्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होईल. मोर द गॅमेट्स आर प्रोड्युस्ड ॲट द टू डिफरंट साईट. आता हे जे गॅमेट्स आहेत ते दोन वेगवेगळ्या साईटला प्रोड्युस्ड होत आहेत. कुठले गॅमेट्स? मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स कुठे तयार होत आहेत? इन द एन्थर. वेरॅज फिमेल गॅमेट कुठे तयार होत आहे? इन द ओव्हरी. ओव्ह्यूलमध्ये ते तयार होत आहेत. डिफरंट साईट्सवरती त्यांचं प्रोडक्शन चालू आहे. विल सी द नेक्स्ट. सेल्फ पॉलिनेशन इज द टाईप ऑफ pollination which occurs in a single flower or two flowers on a single plant. Now self pollination म्हणजे काय? It is also the type of pollination. ते पॉलिनेशनचा एक टाईप आहे विच अकर्स इन द सिंगल फ्लावर ऑर दी टू फ्लावर ऑन द सिंगल प्लांट. एकाच झाडावरती एकाच फुलामध्ये होतंय किंवा एकाच झाडाच्या दोन फुलामध्ये होतंय त्याला म्हणतोय आपण सेल्फ पॉलिनेशन. इट रिझल्ट्स इन इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. मग त्याच्यामुळे काय होतंय? इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे काय की झाड एकच आहे आणि त्याचंच एक फूल आहे किंवा दोन फुलं आहेत. मग त्याचे जे जेनेटिक मटेरियल आहे तो वेगळा होत नाही आहे. जे काही जेनेटिक मेकअप आहे तो सेम असणार आहे त्याचा. बिकॉज इट इज दी फ्लावर ऑफ द सेम प्लांट. त्याच्यामुळे त्याला ते जे आहे दॅट द जेनेटिक व्हेरिएशन्स आर नॉट टेकिंग प्लेस त्याला म्हणतोय आपण इनब्रीडिंग ऑर इट इज कॉल्ड ॲज सेल्फिंग. In contrast, cross-pollination is the transfer of pollen grain from the anther of one flower to the stigma of another flower of the different plant of the same species. त्या उलट cross-pollination आहे. What is the cross-pollination? It is also the transfer of pollen grains. That is the transfer of pollen grain from the anther of one flower to the stigma of another flower of the different plant of the same species. Species same आहे. स्पेशीज जर आपण घेतलं मँगोच्याच झाडावरती जाणार आहे. जर पोलेन ग्रेन्स फ्रॉम दी एन्थर ऑफ दी फ्लावर वन फ्लावर
पोलेन ग्रेन जे आहे अँथरमध्ये, ते एका झाडावरचे पोलेन ग्रेन्स अँथरमधले ते कुठे चाललेत, ऑन दी स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट होते ऑन दी अनदर फ्लावर ऑफ द डिफरंट प्लांट. पण तो प्लांट वेगळा आहे, त्याच झाडावरती ते होत नाही. म्हणजे इथे प्लांट्स वेगळे पण स्पीशीज एकच आहे. म्हणजे स्पीशीज कुठलं घेतलं आपण इथं, मँगो ट्री. मग असं जे पॉलिनेशन आहे त्याला म्हणतोय आपण क्रॉस पॉलिनेशन. Pollination can be further divided into the 3 types on the basis of the source of pollination. Pollination पुढे आता 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलं आहे. कोणते कोणते 3 टाइप्स आहे? पहिला आहे ॲटोगॅमी, दुसरं कोणतं आहे गेनोटोगॅमी, आणि तिसरं आहे झेनोगॅमी. सो वन बाय वन विल सी दॅट. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ॲटोगॅमी म्हणजे काय. ॲटोगॅमी म्हणजेच काय, सेल्फ पॉलिनेशन. आपण आत्ताच बघितलं. इट इज द टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलेन ग्रेन्स. बायसेक्शुअल म्हणजे काय, एकाच फ्लावरमध्ये दोन्ही पण आहे, मेल पण आहे फिमेल पण आहे. बोथ गॅमेट्स आर प्रेझेंट इन द सिंगल फ्लावर, देन इट विल बी कॉल्ड ॲज बायसेक्शुअल फ्लावर. So it is the type of pollination in which bisexual flower is pollinated by its own pollen grains. त्याच फुलामध्ये दोन्ही पण गॅमेट्स तयार होत आहेत, मेल गॅमेट पण तयार होतोय, फिमेल गॅमेट पण तयार होतोय. त्याच फुलातलं पोलेन ग्रेन त्याच फुलातल्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होतोय. जेव्हा असं पॉलिनेशन होईल त्यावेळेस त्याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन, ऑर इट इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. अशा वेळेस जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, जी प्रोजेनी तयार होणार आहे, ते बेसिकली त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते वेगळं नसणार आहे. कारण की ते एकच झाडे आणि ते एकाच फुलावरच अँथर पण आहे आणि त्याचं स्टिग्मा पण आहे. पोलेन ग्रेन्स त्याच अँथरवरचे आहे, एकच फूल आहे. त्याच्यामुळे जेनेटिकली ते सिमिलर असणार आहे, कुठलेही त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणार नाही. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे पी म्हणजे वाटाण्याचं झाड. नेक्स्ट विल सी that is the second one, we'll see that gaetonogamy. Now what is gaetonogamy? It is the transfer of pollen grain to the stigma of a different flower produced on the same plant. आता काय कन्सेप्ट आहे इथे, गेटोनोगॅमी म्हणजेच काय, झाड एकच आहे पण फुलं दोन आहेत. जे आपण सुरुवातीचं पाहिलं ॲटोगॅमी, तिथे झाड एकच आणि फुलंही एकच, पण इथे झाड एक फुलं दोन, त्याच झाडावरची दोन फुलं. त्यावेळेस जे पोलेन ग्रेन, एका फुलाचे पोलेन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होत आहे, असं जे पॉलिनेशन होत आहे त्याला आपण म्हणतोय गेटोनोगॅमी. इट इज फंक्शनली सिमिलर टू दी क्रॉस पॉलिनेशन. आता फंक्शन जर बघितलं तर ते क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे, ॲज इट इन्व्हॉल्व्स पॉलिनेटिंग एजंट, बट इट कॅन नॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन ॲट इज ओनली ऑफ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. त्यामध्ये कुठलाही परत सेम कन्सेप्ट आहे ॲटोगॅमीची, की जेनेटिक मटेरियल जे आहे ते सेम असणार आहे, बिकॉज दे बोथ फ्लावर्स बिलॉंगिंग टू द सेम प्लांट. एकाच झाडाचे दोन फुलं आहेत म्हणून जेनेटिकली ते वेगळे नसणार आहे. अँड जस्ट इट इज ओनली फॉर द इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स म्हणजेच काय, की पर्यावरण जे आहे त्याचं, पर्यावरणामध्ये त्याचं महत्त्व आहे. For example, Cucurbita maxima. Cucurbita maxima, that is the name given for the pumpkin. Scientific name is pumpkin. It is similar to the antogamy as pollen grain come from the same plant. आता तो कशाशी कंपेअर केलाय, दोन्ही सोबतही कंपेअर केलाय की ॲटोगॅमी सारखा पण आहे, अँटोगॅमी सारखा आहे. तो अँटोगॅमी सारखा का बरं आहे, बिकॉज इट इज ऑफ द सेम प्लांट, एकाच झाडाचे पोलेन ग्रेन सेम आहेत त्याचे. आणि तो क्रॉस पॉलिनेशन सारखा का बरं आहे, का बरं कम्पेअर केलं आहे ते, कारण की दोन फुलं घेतलेत आपण त्याच्यामध्ये, म्हणून तिथं क्रॉस पॉलिनेशनशी कम्पेअर केला आहे. तो फंक्शन त्याचं क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. नेक्स्ट बघा झेनोगॅमी, दॅट इज दी क्रॉस पॉलिनेशन ऑर इट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. आपण सुरुवातीचं बघितलं होतं त्याला काय म्हटलं होतं, इनब्रीडिंग. आता हे आहे आउटब्रीडिंग. It is the type of cross pollination when pollen grain of one flower is deposited on the stigma of the flower of the different plant belonging to the same species with the help of pollinating agency. इथे आपण एक्झाम्पल घेऊया, कुठलंही मँगो असेल, ॲपल असेल, तर काय होतं, इट इज द टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन कधी होतं आहे, वेन द पोलेन ग्रेन ऑफ वन फ्लावर, एका फुलाचं पोलेन ग्रेन कुठे डिपॉझिट होतं आहे, ऑन द स्टिग्मा ऑफ डिफरंट प्लांट, ऑन द फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. पोलेन ग्रेन डिपॉझिट होणारे स्टिग्मावरती, पण ते जे झाड आहे ते दोन वेगवेगळे झाडं आहेत पण स्पीशीज सेमच आहे. आपण घेतलं समजा मँगोचंच झाड आहे, पण एका मँगोच्या झाडावरचं पोलेन ग्रेन
ते दुसऱ्या झाडावरच्या फुलाच्या स्टिग्मावर जाऊन ते डिपॉझिट होतंय पॉलिन ग्रेन विथ हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजन्सी. आणि हे कशामुळे शक्य झालं? दॅट इज द पॉलिनेटिंग एजन्सी. आपण पाहिलं की बायोटिक अँड अबायोटिक. इट जनरेट्स जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग. मग आता दोन वेगवेगळ्या झाडं आहेत, त्याच्यामुळे जे जेनेटिकल मेकअप होता तो वेगळा असणार आहे ह्यावेळेस. सो व्हेरिएशन्स येतील त्याच्यामध्ये, जे ऑफस्प्रिंग जे प्रोजेनी तयार होणार आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणार आहे. मेजॉरिटी ऑफ द फ्लावरिंग प्लांट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ द पोलेन ग्रेन्स. जास्तीत जास्त जे फ्लावरिंग प्लांट्स आहे ते पोलेन ग्रेन्सच्या ट्रान्सफरवरतीच डिपेंड आहे. जर पोलेन ग्रेन ट्रान्सफर झाले नाही तर त्यांचं फर्टिलायझेशन होणार नाही आणि भरपूर झाडं येणार नाही. व्हर्च्युअली ऑल सीड प्लांट नीड्स टू बी पॉलिनेटेड. सगळेच जे सीड प्लांट आहे, ज्या झाडांना सीड येते तर त्या सगळ्याच झाडांना कशाची गरज आहे? पॉलिनेशनची गरज आहे. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप्स ग्रोन थ्रूआउट द वर्ल्ड डिपेंड्स अपॉन द पॉलिनेटर्स फॉर द रिप्रोडक्शन. पूर्ण थ्रूआउट द वर्ल्ड वॉट एव्हर द क्रॉप्स आर ग्रोईंग. आणि या सगळ्या क्रॉप्सला कशाची गरज आहे? पॉलिनेटर्सची. विच आर द पॉलिनेटर्स? दॅट इज द अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. फॉर द रिप्रोडक्शन दे आर रिक्वायरिंग दॅट एजंट. सो दॅट ओके स्टुडंट्स, तर आपण आता इथेच थांबूया आणि इथून पुढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कॅरी ऑन करूया. अप टिल देन, गुड बाय.